गौण खणीच्या संदर्भात अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहेत। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांऐवजी थेट जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागाचा हा मोठा निर्णय आता मानला जातोय। राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्याकरता महसूल विभागानं ही ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अपडेट? निश्चितच लागवी जर पाहिलं असेल, राज्यामध्ये गौण कन्याच्या संदर्भात प्रचंड अनियमितता असल्याच्या तक्रारी आहेत त्या शासनाकडे आलेल्या होत्या आणि यानंतर या वाळू माफियांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आता याआधी जे अधिकार अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे होते ते आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेले आहेत। त्यामुळे कुठल्याही दबावाला बळी न पडता आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे हे सर्व अधिकार असतील। यामुळे कुठेतरी आता कठोर कारवाई करण्यामध्ये कुठेही हयगय केली जाणार नाही असा थेट इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला आहे। इतकंच नाही तर नियमित प्रक्रिया जी आहे ती पण अधिक पारदर्शकता त्याच्यामध्ये यावी यासाठी ही नवी व्यवस्था असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे। परिणामी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली हे सर्व गौण खनिजाच्या संदर्भातील कारवाई आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।